अ डमी व्हॉइस ओव्हर, इट्स नॉट अ फायनल व्हॉइस ओव्हर. सो त्याच्यामुळे नाव वी आर गोइंग टू गिव्ह द फर्स्ट कट. The first element of post production is the first cut. Okay, so at the end of this, the most important aspect is that people get to see the first cut. Okay, first cut is की त्याच्यामध्ये काय काय आपले एलिमेंट्स आहेत ते आपण त्यांना दाखवले. हो, आम्ही तुम्हाला सांगितलं आणि हे बघा ही समोर अशी फिल्म दिसते. ओके, फर्स्ट कट मध्ये स्क्रिप्टचं फायनलायझेशन होईल. जिथे कुठे ॲनिमेशन असतील तिथे ॲनिमेशन झाले असतील तर ते ॲनिमेशन प्लेसमेंट होईल, नसतील तर तिथं फक्त टेक्स्ट येईल की ॲनिमेशन टू बी एम्बेडेड. तिथे खालच्या बाजूला बेसिक टायटल्स येतील, मिस्टर श्रीकांत आपटे CEO कॅप्सॉफ्ट असे करून तो जर काही इंटरव्ह्यू तर तिथे ते येईल. त्याचं ऑडिओचं जे मिक्सिंग आहे ते होईल. त्याच्यानंतर म्युझिक लागेल. याच पोर्शनला आपण म्युझिक लावतो कारण त्याच्याशिवाय जो बघणारा माणूस आहे त्याला तो फील येत नाही. So this music लागेल. Okay, dummy music, but at this point of time, it's dummy music. So you have to explain to the client की sir, हे first cut आहे, याच्यामध्ये dummy music आहे. Final ह्याला we might change the music. कारण आपण फिल्म किती लॉक करतोय, किती मिनिटाची बनवतोय, त्याच्यानुसार माझं फायनल म्युझिक लॉक होतं. सो तोवर हे डमी म्युझिक आहे. सो हे सगळे एलिमेंट्स येतील अँड देन वी गो टू द प्लेस वेअर वी गिव्ह द क्लायंट द फर्स्ट कट. त्या फर्स्ट कट मध्ये ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस मेक शुअर की बाबा जे स्क्रिप्ट आहे ती सगळीच्या सगळी गेली आहे ना, व्हॉइस ओव्हर सगळ्याच्या सगळा गेलाय ना, तो त्याच्यानुसार त्याच्या समोर लागलाय ना. इथं यू आर वर्किंग क्लोजली विथ द डिरेक्टर, द एडिटर अँड द डिरेक्टर आर वर्किंग क्लोजली. ठीक आहे. सो दिस कम्स वेअर वी एंड द फर्स्ट कट. ओके, आफ्टर द फर्स्ट कट द ऍक्च्युअल वर्क ऑफ जर का काही चेंजेस असतील ते चेंजेस करून वी स्टार्ट विथ द फायनलायझेशन ऑफ द फिल्म. ते फायनलायझेशन कसं होतं तर ज्यावेळेस त्यांच्याकडनं काही चेंजेस येतात, लाईक फॉर एक्झाम्पल आता टेक्स्ट मध्ये चेंजेस होऊ शकत नाही. ओके, कारण आपण ऑलरेडी फायनल करून घेतो. जर का त्यांना टेक्स्ट मध्ये चेंजेस करायचे तर देयर शुड बी अ कम्युनिकेशन ऑन सर एव्हरी चेंज इन द टेक्स्ट विल कॉस्ट यू दिस मच अमाउंट. ओके, वॉटर वुड बी द अमाउंट. ठीक आहे, ठीक का. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण त्यांच्यावर हे कम्युनिकेशन बोलतो की हे असं आहे, याच्या पलीकडे तुम्ही काही चेंज सांगितलं तर असेल. व्हॉट आर थिंग्स दे आर केपेबल ऑफ आस्किंग. आपण एक शॉट घेतलाय, फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टरचा इकडनं शॉट घेतलाय, पण त्यांचं असं म्हणणं की अरे ह्याच्यामध्ये आमची जी लेन्स ज्याच्याबद्दल आपण करतोय ती दिसतच नाहीये, तर दुसरं काय आहे का. तर आपल्याकडे त्याच्याच रिलेटेड एक शॉट आहे की हा सर आमच्याकडे हा शॉट मी लावतो, त्याच्यामध्ये लेन्सचा डायरेक्ट जो फ्लेअर आहे तो कॅमेरावरती येतोय, त्याच्यामध्ये लेन्स चांगल्या प्रकारे दिसतो, तुम्ही तो लावतो. तो तिथं तसा तो फक्त एडिट होऊ शकतो कारण त्यांनी बघितलं की आपण शूट करताना ते कसं शूट केलं. ओके, सो टू मेक शुअर की त्या डिरेक्टर बरोबर बसून त्याच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचेल की हा बाबा तुम्ही फक्त एवढं नको घेऊ इकडे, कारण त्याची लेन्स पण महत्वाची आहे. ऑफकोर्स ज्यावेळेस आपण स्क्रिप्टचा ऑडिओ होतो त्यावेळेस द डिरेक्टर दॅट स्मार्ट अंडरस्टँड बाबा काय काय पाहिजे. ठीक आहे. सो आफ्टर द फर्स्ट कट वी गो फॉर द फायनल कट. आता फायनल कट मध्ये फायनल ॲनिमेशन्स, फायनल म्युझिक, व्हॉइस ओव्हर फ्रॉम अन आर्टिस्ट. सो त्यांच्याकडनं जे काही चेंजेस येतील त्याच्या बेसिसवरती तुम्हाला तेवढे करून, म्हणजे समजा तो म्हणाला की ओके मी 2000 रुपये एक्स्ट्रा देतो पण हा मला चेंज करून द्या स्क्रिप्ट मध्ये, तर तो आपण